आसान नहीं है कहना तेरे बिना मैं रह पाऊंगा, सच में मैं मर जाऊंगा, सच में मैं मर जाऊंगा। ओ सुनिया सुनिया रातां ते रातां दे विच तू, जद भी तेनू लब्बां ते मिल जे मैनू तू, सारे दिन दियां गल्लां बह के दस्सां मैं तेनू, तू मैनू भुल्ले ना कदे मैं ना भुल्ला तेनू। Don't lie, feel your eyes, they're loving me, don't be shy. हेलो गाइस, हॅलो गाइस, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तर आज रविवार होता, त्याच्यामुळं आम्ही इकडे निघालो, म्हणजे बसेल होतो. तर ठरवलं आम्ही काहीतरी करू, हळूहळू चालव. मला गाडीचा मशीनचाच आवाज येईल निसता. घरचे गावाला गेले होते तर मग रिक्षा आहे, तर म्हटलं यावेळेस कुकिंग नाही करायची घरी, यावेळेस फिरायला जाऊ. घरच्यांची रिक्षा घेऊन आता आम्ही चाललोय वणी साईडला. वणीला नाही चाललोय, वणी साईडला चाललोय. वणीकडे जायचंय. दिवसानंतर ब्लॉग येतोय आपला, किती कंप्लीट 2 महिन्यानंतर ब्लॉग येतोय. तर मेंबर दाखवून देतो तुम्हाला आज टीमचे. अण्णाचा कमबॅक झालाय भरपूर, 2 वर्षानंतर कमबॅक झालाय अण्णाचा. आणि सर्व वापस आणि विशाल सोनारी. तर अशी रिक्षा आणि आता चाललोय आम्ही. तर त्याच्यामध्ये मी ब्लॉग थोडा लेट चालू केला. त्याच्या पहिलेच आमचा किस्सा होऊन गेला. आम्ही द्वारकेच्या पुलावरनं गाडी टाकली आणि मग तिथं पुलावरनं टाकली तर खाली पोलिस होते. सुटलो, पोलिसांनी पकडलं. तर मग त्यांना 200 रुपये घूस दिली. घूस 6,000ची पावती फाडायला लावत होते. 200 मध्ये ऐकून घेतलं त्यांनी. थँक्यू द्वारकाचे पोलीस. जे पुलाखाली थांबताना ते त्यांनी घेतले 200 रुपये. मेल आयडी घ्यायचा, टॅग करून द्यायचा ना. चष्मा घालता, चष्मा ज्यांनी घेतले त्याला टॅग करून द्यायचा ना. त्याचा खरं मागायचं पाहिजे. ते त्याचा नंबर दिला नाही फोनपेसाठी. आम्हाला पंपावर जाऊन पैसे काढून आणावे लागले, मध्ये यावे लागले. तर एवढे मेंबर तर झाले. आता आम्ही चेतन मकसद तो ओझरवरून उचलायचा आहे. आणि त्याच्यानंतर शुभम भगत, त्याला तर सांगितलं मी नाही, आम्ही रिक्षा घेऊन येतो वणी झालं. त्याला असं म्हटलं पिंपळगावी आहे, ओके म्हणजे. तर असे चाललंय. फक्त आता देवाची कृपा हो. आणि आम्हाला फक्त पोलिसांनी भेटायला पाहिजे. पोलिसांनी भेटणार आता काही गरज नाही म्हणा. आता अभियोमचं गाव झालंय. अभियोम नाही का आमदार लेवलचा माणूस आहे इथं. 72 तो चिंगारी निघाली. गावा माहिती कुठे ते करा त्याला वालेकुम अस्सलाम करा. सलाम वालेकुम भाई. सलाम वालेकुम. भारी केस गेले ना रे. अरे काय भारी केले. विद्युत जामवाल वाटतोय मला. असेच करायचे. चेतन काय लय दिवसानंतर आलास आमच्या ब्लॉग मध्ये, म्हणजे ब्लॉगच लय दिवसानंतर आला. पण हे केस भारी केले, आवडले मला. फोरहेड मोठं होऊन गेलं. काय दिसतोय मोठंच होता, दिसायचं नाही ना पण एवढं. अरे काय झालंय, गाडी बिडी कापेल नाही म्हणे. तो शेप देऊन आलाय ना तू तर. आता जस्ट केली का गाडी लावली का इथं? गाडी लावली होती. आम्हाला पोलिसांनी पकडून घेतलं. आज थोडं नर्वस होऊ राहिलं. आज थोडं नर्वस. लय दिवसानंतर काय लय दिवसानंतर एवढा कॉन्टॅक्ट बिंटॅक्ट आमचा झाला. थोडं दाखवत जाय ना. त्या दिवशी चहा भारी लागला. कोणता चहा? कोणता? आपण नाही का फेलता का जाऊन तुझ्या घरी आलतो काय म्हणणार. आणि बाहेर बघायला हे गाडी 400 आलं सर. कसं बोल नको. जीन बाहेर राजा. जीन बाहेर राजा. काय असतं माजला वगैरे काय असतं. बाय. Boys don't have same age group. What's your age? Hey, पूर्ण 22. पूर्ण age नाही. 17. No, sorry. 22. How much? What's your age? age 17. What's your age? What's your age? कालच 12. 35. 12 12 झालंय. What's your age? 19 guys. What's your? 20 guys.
पोरगी बारे मला मोठं आहे सगळ्यात. 17 काय बँक सफेदी नाही येणं जाऊन कुकडे अंडे खाल्ले. आपल्या डोंगरात जायचंय का? येस चालतंय. चष्मा कोणाचा आणला? नानाच आहे. हँडल पॅन्ट स्वतःची. इथून मध्ये एक गाव आहे, इकडं मी कामाला जायचो एवढं लांब. सेकंड इयरला. एवढं लांब हा म्हणजे उलवडायचं का? 1500 रुपये रोज. 1500? काय करायचं लवड्या? काय विकायचा? लागवण कर सांगू शकतो तू. पार्लर मध्ये कामाला. आपण आता रिक्षामध्ये फिरायला चाललोय, तू ब्लॉग मध्ये येतो, सांगू शकतो ना काय काम करायचं? पार्लर मध्ये कामाला होता तो. सायबरचे काम. अच्छा सायबर पार्लर मध्ये कामाला होता. पायांच्या नाही स्वतःच पार्लर आहे. त्याची बॉडी कशी काय झाली एवढी? मसाज पार्लर. हा करून घ्यायचं. दाढी विशी कुठे आहे तुझी? बाकी आहे. आम्ही आता इकडं पिंपळगावच्या कोटक महिन्याला थांबेले बघत येतोय आणि पाहू मग. फक्त लवकर यायला पाहिजे बघत ती. काय आलं? दररोज जाम करतो. अरे रोजचा जोक झाला, त्याला हसू बी येत नाही आम्हाला कधी कधी. मकसद बिकसद बोलल्यावर पेपरच्या वेळेस मजा आली ती. इम्रान चाल म्हटलं, झाला ना पेपर. पुरा वर्ग पाहतो, वर्गात इम्रान नाहीये, ते चेत का? हा म्हटलं. तर ऍक्च्युली प्रॉब्लेम काय माहिती का, माझ्या घरी तर माहित नाहीये. तू घरी सांगितलंय का काही? नाही, पण विचारत बी नाही. तू घरी काय सांगितलंय? मी असंच नाही म्हणाल. आपण काय सांगितलंय? वनी त्र्यंबकेश्वर. आपल्याला तर सांगावं लागतं. कमिशन वनी को. There is no casteism. We are not racist. It's just for fun, entertainment purpose. घेतलं विषय. नाईट पॅन्ट, नाईट पॅन्ट, मागच्या 2-3 रविवारी आधी फॉर्मल सगळे नाईट पॅन्ट. फक्त अण्णा सोडून, अण्णा फॉर्मल घालून आलाय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अण्णाला घरातून सांगितलं मी नाही त्याला, इकडे चाललोय तिकडे चाललोय. आम्ही वनीला. त्याला फक्त बिल्डिंग खाली. त्याला फक्त बिल्डिंग खाली बोलवलं होतं. म्हटलं करू, म्हटलं काहीतरी ये म्हटलं. करू काहीतरी म्हणजे काय? हा काय मिनिंग काय तुझ्या गावातल्या आंटीचं काय म्हणतोय? माच करा, पण पोलिसांना डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊन बसावं लागलं असं नका करू. सगळ्यात व्हॅल्युएबल आहे आता रिक्षा आहे आपल्याकडे, बस. नाही तर आमच्या डिग्री काय कामाचे नाही. हा बाय बघत हा बाय, हा डिस्कवर वाला, हा काय डिस्कवर वाला. हा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सिटी. मोटरसायकल ही बाय ना गाडी बिडी जायला पहिली गाडी डिस्को कुठे काय म्हणतो बघत लय दिवसानंतर आलं. एवढं हे बनून आलंय. जायचं कुठे? वनीकडं. वनीला जायचं. वनीला पण ते मोहन दरी माहिती का तुला? रिक्षा घेऊन पकडून घेतले आपल्या. कुठे पोलिस? तिथं पोलीस आहे, चेक पॉईंट. आम्हाला पहिलेच पकडलं. आपण गाडी घेऊ म्हणजे गाडी जाऊ ना आपण वनीला. काही एक रिक्षा आहे, आपण एक जण मोटरसायकल घेतो. का तुझ्या इथे गाडी गाडी लावायची कुठं आता? हे काय एवढं दुकान नाही ना, कुठं बी लाव. जाऊन गाडी चावी तर नाही तुझी गाडीची माझ्याकडे थोडी. चाव्या गावात चोरते. अरे पण आता घे रिक्षा तिकडे जा, तिथं गाडी लावायची. रिक्षा काढ तिकडे घ्यायला लावतो. अरे गाडी लावतो ना 1 मिनिट. मग लावून ये ना. पायी पायी यावं लागतं. आलो पायी पायी. चल थोडं अंतर. हे दाबून लाव आम्ही रिक्षा. हे इकडे जायचंय ना बघत. कुठं? वनी इकडे आहे ना. डुईंग सम वर्क. हे आपली असते दाखव ना. सारखे केस आहे कुठं तरी मला, पण मला आठवत नाही नक्की. गाडी कुठं आहे? हा मुलगा आहे, हा बोलला होता पगार मॅमला फोन लावू व्हिडिओ कॉलवर. आता लावू शकतो तू. काय म्हणणं आहे? नंबर 5 माझी. अनिकेत काय म्हणणं आहे भाऊ? पगार मॅमला फोन नाही लावते. लावायला पाहिजे खरं म्हणजे, आपल्या आदरणीय गुरु आहे. हा गुरुपौर्णिमा आहे. आपण आहे तिथे त्यांच्या गुरुपौर्णिमा आहे आज. तू IT डिप्लोमा झालाय त्यांच्यामुळं.
ऑनलाईन पेपर तर ती गोष्ट वेगळी आहे. नाही तर तुम्ही नसे पास झाले. मला सांग भगत, तू एक तरी विषय स्वतःहून काढला का? ऑनलाईन मुळे सगळे निघाले. कोणता निघाला? जो बॅक लागला कोणता निघाला सांग? कोणता? तो आमचा गडी. तो बाई मेकॅनिकल ऍडमिशन घेतलं, 65,000 भरले बघा. तो पिवळा शर्ट तुला सारखाच येतो बघा. गाडी कॉलेजला जायला गाडी घेतली 2 लाखाची. पहिल्या सेमलाच 5 बॅग आणि 5च विषय. तो म्हणे आता गरज नाही. अरे बाबा एक जण आला होता त्याच्या माझ्या घरी 2 दिवस पहिले. जेवण झालं, चाल चाल जेवण बी करू देत नव्हता बघा. मला एक ठिकाणी जायचं, एक ठिकाणी जायचंय. पक्का एरियामध्ये फिरवलं. काय अभिओम तुला फोन लावला होता. अभिओमला विचारावं लागलं. भेटलं होतं. मस्त माहिती. मंदिर पाहून देऊ कापून एखाद्या. कुठून इथून काय विषय बघत? काय चाललंय जिंदगीत? जिंदगी छंद व्हायली. काम विमा काम वगैरे शेतीचे काम आवडले. काय लावलंय? टोमॅटो लागत झाली. हा. बागाचं काय आणि? बाग आता ऑक्टोबर मध्ये छाटायचा आहे. हा. बागाची गाडी मस्त होईल. बघायच ही एक खिडकी आहे. या खिडकीसाठी आम्ही इथं आलोय थोडं फिरत आणि आम्ही आता गाडी लावायचं. काय गाडीची सेफ्टी का? गाडी लावायसाठी जागा पाहतोय. तरी लहान लहान अरे मग तर काही विषय म्हणजे तिथे घेतो ते कोणते आलं त्या साईडला. अरे बहुत शांती माहिती. शर्ट घाल, तू शर्ट घाल एवढ्या शर्टामुळे तुला किस्सा होते. नाही रे मजाक करतो. ती गाडी काढून ना त्या तिथे लावली. मग पोरींचं हॉस्टेल आहे, तिथे गेलं तर सगळं पोलीस मला पण पासवर्ड सांगून दे ना. 3366 कुठं? पाठीमागे 366 काय बोलतोय? 3366 सांगितलं नाही का त्याला? समजलं नाही का? अरे इंग्लिश मीडियम रे भोसडीचा. पावडरच्या दूधवाले हे सगळे. काहीच आम्ही आता चढणं चालू केलंय. तुम्हाला दाखव. त्याच्यात मी विशाल सोनारे आणि अण्णा नाही आणि हे दोघं पुढं आहे. मी 3 नंबर आणि बाकीचे सगळे मागं. टेन्शन फक्त गाडीचं आहे. इथं काय पेन पार्क नाही. इथं टायर बी तर नको चोरायला कोणी. नाही तर मग ट्रिप डायरेक्ट पहिले एक तर पोलिसांनी नाट लावून दिली भाड. एवढे फास्ट चालले ना. हा लक्ष होतं. पहिले असं साईडने जात होतो पण आता डायरेक्ट सरळ चढायचंय म्हणे. मग आता थोडासा जास्त त्रास आहे कारण की पहिलेच 2-4 जणांना पिरियड्स आले. नाही म्हणते पाणी कमी होतं मुतलक काय याच्यात कोण? अरे कमी होतं पाणी एवढं कसं झालं? काय बोल टीप बकऱ्याची जर इथं हागलाय तसं तसं जायचं म्हणे. तोंडात हागली का काय बकरी? कळसूबाई गेल्यानंतर मी ठरवलं होतं कधीच चढायला जाणार नाही. उडायला जातो का? रेस्ट आहे रेस्ट. अभि ओम बी आहे. अभि ओम कुठं आहे? खाली का? आता एकदा चप्पल सटकली तो सटकला तर डायरेक्ट खाली सापडला. जो लवकर ये. आम्ही खाली उतरून तू वरती चढशील इथं. पुरी बसेल
एवढं पोरींकडनं चढलं जाणार आहे का? दिसते ना, पण मग रिक्षात कोण आहे ते नाही दिसत. कोण चढेल? कोण हवं? त्या खिडकीमध्ये जाऊन बसलं, अच्छा. पण त्याला स्लायडिंग बनवली नाही त्यांनी. अच्छा, कात्री कात्री खेळता येते. काय कट करून राहिले? काय खटकू राहिल्या या ब्लॉग नंतर. आता मला ब्लॉग कधी मलाही माहित नाही, पण जेव्हा येईल तेव्हा येईल. एन्जॉय महत्वाचं आहे. या ब्लॉगच्या नंतर मी तुझे नंतर बोलू नको शिव्या कटकर पोरी बघता. मागच्या जसा बोलला होता हा बायल्या नाही तर बायल्या कुठला. गाड फाटली. मी दारू नाही पियाले. वरती गेलो प्रेमाचं नाव घेतलं तर प्रेम भेटत. हे बा, पहिले जाऊन किंवा लेट जाऊन डझंट मॅटर. मॅटर इज वॉट? रेस्ट केला पाहिजे. नो, यू शुड मेंटेन युअर हार्टबीट अँड सेफ्टी. दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. गाडी माझ्यासाठी करून बाहेर. ते जागा करून घेताय पा. आपण जातोय ना, आपल्या पद्धतीने जागा करून घेताय. हुशार आहे तुम्ही. थोडी जागा द्या, थोडी जागा. एक्सक्यूज मी, माझ्या सगळ्या मैत्रिणी येऊन गेल्या इकडं. गोट्स हाय, ढकलू बिकलू नको. हा ना, थोडस ते धक्का दिला तरी मी फेकलं जाईल. आधी पेपरात काय बकरीने धक्का दिला, वरतून पडून मृत्यू. बकरीने धक्का दिला, वरतून पडून मृत्यू. का बकरीचे ठोकरचे एक युवक काय म्हणतो बघत? सीडी लागला आपली. अच्छा, धरण पैकी इथून पुढे धरण. त्र्यंबकेश्वर अंजनेरी वाटत तर नाही. हा दादा थोडं तर दिसेल. धरण आहे का ते? का नदी? तर मम्मीचं बात कमी. एवढं लहान होते. काहीच पोहोचून गेली शेवटी. याला खिडकी म्हणतात. हा जो गॅप आहे त्याला नेड. सगळे एक फोटो का? ते सगळं ठीक आहे. चालू आहे का? लाल लाल म्हणा बैल, लाल लाल म्हणा बैल. हा झालं नाही का तुला? त्याला तेच म्हटलं. छोटे बुल्ल्या जर सांगून दिलं तर त्याला नाव वाटून जाईल. आईस. तर आम्ही आता उतरतोय. खिडकी दाखवू का तुम्हाला? खिडकी नाही चेतन नाही खिडकी. आता जवळ काय प्रॉब्लेम आहे ना? मला यायचं पटकन चल, टाइम होतोय जेवायचंय पोरांना. चाल रे. बसनी चाललाय का? बसनी चाललाय पिंपळगाव. बाईस पटकन पळत चल रे गाडी पळत. शेवटचं पळ शेवटचं पायरी तुटल मध्ये. गाइस
वेलकम बॅक. पिंपळगाव कुछ बोलते नहीं है? पिंपळगाव. पिंपळगाव. तर आम्ही आता आलोय माखनलाल ढाब्याला. आणि कुठे गेला? भाऊका ढाबा. भाऊका ढाबा. माखनलाल भाऊका ढाबा काय टपरीशी माखनला. पाय ठेवर. आमचा किन्नर पा, आमचा ट्रक ड्रायव्हरचा किन्नर पा. जेवायला आलो याला म्हटलं शर्ट घालून ये, शर्ट घालून येतो पा. उचलून घेतली. किती छोटी आहे गाडी रे. छोटे काम माझ्या बरोबर काढू विषय. वापस द्यायला घेऊन जाऊ का? मी घेऊन जायचा विचार करत होते तिला पण विचार ना पाहिली तेच विषय चालू होता आमचं. तर काहीच आमचे चितन शेठ आता चालले, यांना बाय म्हणावं लागेल. टाइमचा अभाव आहे, मी जात आहे. पण जाऊ द्या, कमेंट मध्ये ऑल द बेस्ट म्हणून द्या. कमबॅक घ्या लवकर. बाय बाय. कमबॅक आहे. चला भाई मुंबई. अरे भाई नक्की या. हात केवढं थंडी झाली. नाशिक ए टाकल्या चालेल का? धावा बाई. बाय अनिकेत. तोंड दिसत नाही, एवढा गोरा आहे दिसत नाही तो. हा दिसतोय दिसतोय. असा हाताला हात लाव. हात दिसतोय का? बाय बाय. गुड नाईट. लवकर जॉब लागो. लवकर झोपून जाऊ आता. हॅलो गाईज, वेलकम. वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. फकिंग दिखाड. थोडं खालून. आंसुओं की बारिश में तुम भी भीग जाओ.